राम राम मित्रांनो. काल मी गणपती बाप्पांच्या मूर्त्या पेंटिंगला घेतल्या होत्या. त्या पेंटिंग पूर्ण तयार झाल्या त्या. आता त्याचं राहिलं होतं काय, सोनेरी मारणे, डोळं काढणे आणि बाकीचं फिनिशिंग चाललं होतं. तर ते फिनिशिंग ओके झाले. तुम्हाला त्या मूर्त्या तयार झालेल्या दाखवतो आणि तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा मूर्त्या कशा झाल्या त्या. चला तुम्हाला मी ती दावतो, कसं झाले बघूया. बरं का मित्रांनो, नक्की सांगा कमेंटमध्ये कलर काम कसं झालंय आणि कलर कसा वाटतो, एकदम फ्रेश आहे का नाही. बाप्पांच्याकडे बघितलं आपला दिवस म्हणजे एकदम ओकेच वाटणार अशी मूर्ती मी तयार केली आहे. पण ह्याच्यामध्ये आपलं तन मन धन लावायला लागते, तेव्हा ते काम ओके होते. पण बाप्पांची मूर्ती तयार करताना आपला विषयच रांबडा होतो. कारण एवढा 2.5-3 महिने आम्ही बाप्पांच्या सोबत घालवतो आणि तुम्ही किती 10 दिवस. पण विषय तिथं हार्ड असतो, कारण नंतर आम्हाला एकदम बकास वाटतं, कारण आमचं शेड एकदम मोकळं झालेलं असतं हो. पण कामाच्या बाबतीत आहे काही नसते, काम आम्ही एकदम मन लावून करतो, विषय रांबडा. पण तुम्हाला आता हे गणपती बघून कसं वाटलं मला नक्की सांगा कमेंटमध्ये, कारण लय प्रयत्न केला आम्ही ओके करायचा. आता तुम्हाला मी न्यू लुक दावतो गणपतीचा. कसा आहे, विषय हार्ड आहे, मुकुट बिकुट एकदम टकाटक, कारण रांबडा विषय होणार आहे मला पण माहित आहे आणि तुम्हाला पण माहित आहे. तर नक्की सांगा कमेंटमध्ये. तर मित्रांनो, कशी वाटली आपली गणपती बाप्पांच्या मूर्त्या, विषय रामडा आहे का नाही. तर लवकर बुकिंग करा, खाली नंबर टाकतो, नंबरवरती कॉल करा आणि बुकिंग करून ठेवा. धन्यवाद.